मंगळवेढ्यातील शैक्षणिक क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव म्हणजे मुर्डे सर अकॅडमी. गुणवत्तेची परंपरा आणि यशाचं समीकरण असलेल्या मुर्डे अकॅडमीने पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता 10वी CBSE परीक्षेच्या निकालात मुर्डे सर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून मंगळवेढ्याचा नावलौकिक वाढवलाय. कडक शिस्त, योग्य मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या कष्टाचं फळ आज निकालाच्या रूपाने समोर आलंय. आयुष आनंद खटावकर 95%, गणेश परमेश्वर होनराव 93%, उन्नती महेश मर्दा 91%, जान्हवी विकास चव्हाण 87%, संस्कार अजय इंगळे 83%. मुर्डे सर अकॅडमीच्या या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केलंय. केवळ मार्कशीटवरचे आकडे नव्हे तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच मुर्डे सर अकॅडमीचे ध्येय आहे. म्हणूनच आज मंगळवेढ्यातील विद्यार्थी आणि पालकांच्या पसंतीस उतरलेली ही एकमेव आणि अग्रगण्य अकॅडमी ठरली आहे. या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना घडवणाऱ्या मुर्डे सरांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. जर तुम्हालाही तुमच्या पाल्याचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर मंगळवेढ्यातील नंबर 1 ची संस्था मुर्डे सर अकॅडमीला आजच भेट द्या. मायसेल्फ आयुष खटावकर. मला CBSE 2025-26 मध्ये 95% भेटले. ह्या वर्षी माझं पहिलंच वर्ष होतं मुर्डे सर अकॅडमीमध्ये जॉईन व्हायचं. पहिल्याच वर्षी त्यांनी खूप असं सहकार्य केलं. त्यांनी खूप माझ्यासाठी त्यांनी म्हणजे हेल्प केली. मला पहिल्या दिवसापासून ते शेवटपर्यंत त्यांनी खूप हेल्प केली, पूर्ण गायडन्स दिलं. म्हणजे छोट्या छोट्या पॉईंट पासून ते बेसिक कॉन्सेप्ट पासून त्यांनी सगळं सांगितलं. असं कधीच वाटत दिलं नाही की असं खूप असं पळवतायत, शिकवत नाहीत नीट, फक्त समजवायसाठी करतायत किंवा नुसतं फीस साठी करतायत. पण तसं नव्हतं. त्यांनी खूप मनापासून शिकवलं. त्यांनी पूर्ण स्वतःला त्यात झोकून दिला आम्हाला शिकवण्यासाठी. पहिल्या दिवसाचा एक्सपिरियन्स खूप छान होता. त्यांनी पूर्ण पहिला आम्हाला ओळखून घेतलं. खूप असं नॉर्मल टॉक झाला आमच्यामध्ये. छोट्या छोट्या त्यांनी गोष्टी आमच्याबद्दल जाणून घेतल्या. परत त्यांनी आम्हाला तेव्हापासून असं खूप आमच्यासाठी प्रत्येकासाठी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने शिकवलं. असं नाही की सगळ्यांना एकसारखं शिकवलं. आता काही मुलांना वेगळ्या पद्धतीने शिकवतात तर आम्हाला काही वेगळ्या पद्धतीने, ज्यांना ज्या पद्धतीने समजतं त्या ह्यांनी शिकवलं त्यांनी. परत त्यांनी खूप अशा टेस्ट सिरीज घेतल्या स्टार्टिंग पासून जे एंड पर्यंत. एंडला तर त्यांनी खूप असं कंटिन्यू टेस्ट सिरीज मधून घेतले. त्यांनी त्यातनंच खूप सारे प्रश्न आलते आम्हाला. त्यामुळे आम्हाला त्याची खूप हेल्प झाली. मुर्डे सरांनी सरांनी मॅथ्सचे कॉन्सेप्ट पण खूप छान घेतले. केमिस्ट्री शिकवलं, फिजिक्स शिकवलं. मॅमनी बायोलॉजी खूप छान शिकवलं. बायोलॉजीमध्ये बेसिक कन्सेप्ट पासून जर कळलं नाही तर कायच कळत नाही बायोलॉजी. पण मॅमने तसं कधीच फील होऊ दिलं नाही की काय कळत नाही. त्यांनी खूप असे लहान लहान गोष्टीपासून जे बेसिक कॉन्सेप्ट आहे ते पूर्ण क्लिअर केले. त्यामुळे आमचा मेन कॉन्सेप्ट पूर्ण क्लिअर झाला. त्यामुळे खूप असं थेरी जर नाही कळली तर काहीच उपयोग नाही. प्रॅक्टिकली सुद्धा त्यांनी दाखवलं की कसं काय होतं. अॅनिमेशन व्हिडिओ मधून दाखवलं, प्रोजेक्टर मधून दाखवलं. सरांनी मॅथ्स मध्ये बेसिक कॉन्सेप्ट घेतल्या. पहिला इक्वेशन कशी तयार होते किंवा परत कशी सॉल्व्ह करणे हे ह्यापासून सगळं त्यांनी शिकवलं. परत केमिस्ट्रीमध्ये, फिजिक्समध्ये सुद्धा त्यांनी खूप असं प्रॅक्टिकली शिकवलं, अॅनिमेशन व्हिडिओ थ्रू शिकवलं. जर फिजिक्समध्ये कसं असतं की प्रॅक्टिकली नाही शिकवलं तर ते नुसते कॉन्सेप्ट काहीच कळत नसते. त्यांनी ते पूर्ण जाणून घेऊन आम्हाला ते तसं शिकवलं. त्यामुळे खूप हेल्प झाली. इनफॅक्ट स्कूलपेक्षा मला अकॅडमी मधून खूप हेल्प झाली. मी स्कूलला माझं तेवढं पर्सेंटेज पण नाही स्कूलमध्ये अटेंडन्स. खूप करून मी क्लासमधूनच अभ्यास केला. त्यामुळेच मला खूप त्याची हेल्प झाली. थँक्यू. हॅलो, आय उन्नती मर्दा. मी आत्ता 10th पास आउट स्टुडंट आहे. मी मुर्डे सरांकडे म्हणजे मुर्डे क्लासेस, मुर्डे अकॅडमीमध्ये शिकत होते. अँड काल रिझल्ट लागला आमचा. ज्यावेळी मी रिझल्ट ओपन केला त्यावेळी तर हार्टबीट ऑब्विसली फास्ट होतेच. पण ज्यावेळी रिझल्ट ओपन झाला त्यावेळी सगळं लक्षात आलं की कोणी आमच्यासाठी मेहनत घेतली, आम्ही किती मेहनत घेतली. आणि मुर्डे सर, मुर्डे मॅम दोघंही खूप म्हणजे टू द पॉईंट होते. प्रोजेक्टरवर शिकवणं म्हणजे मॅथ्सचे प्रत्येक क्वेश्चन्सला नीट समजून प्रत्येक पॉईंट क्लिअर करणं अँड एव्हरीथिंग वॉज व्हेरी स्मूथ अँड फाईन. आणि मी विशेष करून थँक करते सरांना आणि मॅमला आणि स्पेशली माझ्या पॅरेंट्सला ज्यांनी मला सपोर्ट केलं. मॅमनी पण खूप जास्त मॉरल सपोर्ट दिला, सरांनी तेवढा दिला. आमचे प्रत्येक डाऊट्स आणि मार्क्समध्ये कुठे वाढवावं, कुठे कमी म्हणजे काय जास्त होत होतं, काय जास्त लिहित होतं ते पण सगळं क्लिअर केलं.
सो मी दोघांनाही खूप मनापासून थँक्यू म्हणते. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. नमस्कार, रामेश्वर तुकाराम मुर्डे सर अकॅडमी. आज सांगायला खूप आनंद होतोय की कालच 10वी CBSE जे 2025-26चा रिझल्ट डिक्लेअर झाला आणि आनंदाची गोष्ट म्हणजे जे मंगळवेढ्यामध्ये सर्वात चांगला रिझल्ट म्हणजे आयुष खटावकर असेल त्याला 95% मंगळवेढ्यामध्ये आला. त्यानंतर गणेश होनराव 93%, उन्नती मर्दा 91% आणि बाकीचे जे विद्यार्थी आहेत ते अबाव 85 आहेत. म्हणजे खूप चांगला रिझल्ट आणि सर्व पालकांना सांगण्यासाठी खूप आनंद वाटतोय की मंगळवेढ्यामध्ये राहून आता CBSE असेल तर CBSE मधून जर शिकायचं असेल तर मुर्डे सर अकॅडमी हा एक पर्याय आहे. आणि आपण 2021 पासून CBSE घेतोय, सेमी जे 10वी स्टेट बोर्डचे सेमी घेतोय आणि इंग्लिश मिडियम आणि या सगळ्यांचे क्लासेस आपण सेपरेट घेतोय. म्हणजे असं नाही की सगळे मिक्स करून आपण एक प्रकारे शिकवतोय. म्हणजे जे त्यांची जी लेवल आहे त्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आपण शिकवत आहे. हा आपला क्लास मंगळवेढ्यामध्ये नर्मदा पार्क येतं आहे आणि अजूनही आपले 10वी सेमी जे रेग्युलर आणि समर बॅचेस सुरू आहेत. त्यामुळं आज जो आत्ताचा रिझल्ट आहे त्यावरून मला पालकांना एवढीच विनंती करावी असेल वाटते की CBSE जे बाकीच्या बोर्डपेक्षा खूप अवघड आहे त्याचा रिझल्ट जर 95% लागत असेल तर आपण स्टेट बोर्डला इथं मंगळवेढ्यामध्ये असेल तर त्यांचा सुद्धा रिझल्ट खूप चांगला लावण्याची जबाबदारी आपण मुर्डे सर अकॅडमीची आहे. 100% असं नाही की मॅथ्स, सायन्स, इंग्लिश, इतिहास, भूगोल असेल हे सगळे सुद्धा सब्जेक्ट आपण क्लासमध्ये कव्हर करतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्लासला खूप कमी सुट्टी असते किंवा नसते सुद्धा. म्हणजे याच्यामुळे काय होतं, प्रत्येक दिवस विद्यार्थी क्लासमध्ये येतो आणि त्याची प्रॅक्टिस करतो आणि प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष देणे म्हणजे काय ते आपल्या क्लासमध्ये आल्यानंतर लक्षात येईल. जो विद्यार्थी हुशार आहे त्याला त्याच्या पद्धतीनं आम्ही एक्झाम्पल देतो. जे विद्यार्थी थोडेसे मागं पडलेले आहेत त्यांनाही आपण मोटिवेट करतो. त्यांच्या पालकांना संपर्क करून त्याचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते आपण विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी डिस्कस करतो आणि त्या विद्यार्थ्याची प्रगती घडवून आणतो. असं नाही की फक्त आपल्याला काही विद्यार्थ्यांनाच पुढे घेऊन जायचं आहे. आपल्याला आपल्या क्लासमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत तेवढ्या सगळ्यांचाच रिझल्ट आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने लावायचा आहे. त्यासाठी आपल्याकडे 100पेक्षा जास्त हे सराव पेपर होतात सगळ्या विषयाचे. आपण स्वतःच्या नोट्स आहेत आणि त्या नोट्सद्वारे त्यांचा खूप चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस होते. आणि सायन्स हा विषय शिकवण्याच्या ऐवजी प्रॅक्टिकल ओरिएंटेड खूप असतो. त्यासाठी आपल्या क्लासमध्ये प्रोजेक्टर आहे, ॲनिमेशन व्हिडिओ आहे. याच्यामध्ये आपण सायन्सचे प्रॅक्टिकल करून दाखवतो आणि मुलांना सायन्स हा खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. आणि याच्यामुळंच आपण मंगळवेढ्यामध्ये पहिल्यांदाच गेल्या वर्षी नॅशनल लेवल सायन्स एक्झाम नेस्ट ही घेतली आणि त्याच्यामध्ये लातूर जिल्हा असेल, नांदेड जिल्ह्यामध्ये आपले बरेचसे 88 विद्यार्थ्यांपैकी 77 विद्यार्थ्यांना आपल्याला गोल्ड मेडल आणि काही वेगवेगळ्या प्रकारची रँकिंग आलेली आहे. आता यावर्षीही आपण नॅशनल लेवलची मॅथमॅटिक्स एक्झाम घेतोय जेणेकरून 10वी तर शिकत आहोतच आपण. 10वी शिकता आपल्याला भविष्यात सुद्धा एक पाऊल पुढे टाकायचं आहे. त्यासाठी सर्वांगीण विकास करण्यासाठी मुर्डे सर अकॅडमी सदैव तयार असते. जे काही 2026चा CBSE रिझल्ट आहे 100% लागलेला आहे. म्हणजे जसं आपण 2021 पासून सुरू केलेलं आहे ती जी काही परंपरा आहे ती अबाधित राहिली आहे. आणि गेल्या वर्षी आमचा रिझल्ट जो टॉपर होता 92%चा होता. या वर्षीचा टॉपर आपला 95%चा आहे आणि मॅथ्स आणि सायन्समध्ये दोन्ही विषयाला ते अबाव 90% आहे.